हॅलो फ्रेंड्स, आय एम स्वप्नील अग्रवाल, डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स फ्रॉम एच एम कॉलेज कराड. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये युक्लिडियन प्लेनमध्ये काय पाहिलं? डॉट प्रोडक्ट बघितला, डॉट प्रोडक्टच्या प्रॉपर्टीज बघितला, क्रॉस प्रोडक्टच्या प्रॉपर्टीज बघितला. डॉट प्रोडक्ट कसा आपण डिफाईन केला जातो बाय युझिंग टँजंट वेक्टर ते आपण पाहिलं आणि त्या रिलेटेड काही रिझल्ट आणि काही प्रॉपर्टीज आणि काही एक्झाम्पल बघितले. आज आपण नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत फ्रेम. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत फ्रेम. फ्रेम. ओके, आता फ्रेमची डेफिनेशन आपण नॅचरल फ्रेम फील्ड बघितले, तसे आता फ्रेम म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. बघा, एक सेट घेतो, अ सेट E1 बार, E2 बार, E3 बार. बघा, मी काय घेतले? अ सेट E1 बार, E2 बार आणि E3 बार असे तीन काय घेतले म्युच्युअली म्युच्युअली ऑर्थोनॉर्मल किंवा ऑर्थोगोनल युनिट वेक्टर्स ऑफ any point P belongs to R cube is called frame. At point P belongs to R cube. Thus बघा, म्हणजेच काय सांगितलं की म्युच्युअली ऑर्थोनॉर्मल युनिट किंवा ऑर्थोगोनल युनिट वेक्टर म्हणजेच त्याचा मीनिंग काय की हे E1 बार, E2 बार, E3 बार याला फ्रेम केव्हा म्हटलं जातं? दॅट इज किंवा दस E1 बार डॉट E1 बार इक्वल टू 1 इक्वल टू E2 बार डॉट E2 बार इक्वल टू E3 बार डॉट E3 बार. ओके, आणि अँड E1 बार डॉट E2 बार इक्वल टू 0 इक्वल टू E2 बार डॉट E3 बार इक्वल टू E3 बार डॉट E1 बार. ओके, बघा, सेम असेल आणि डॉट प्रोडक्ट काय 1 येत असेल आणि डिफरंट असेल त्यावेळी 0, तर त्या E1 बार, E2 बार आणि E3 बारला काय म्हणणार तुम्ही? फ्रेम म्हणणार आहात. ऍट पॉइंट P बिलॉंग्स टू R2. सिंपल डेफिनेशन आहे. दॅट इज डेल्टा Ij इक्वल टू EI डॉट EJ. 1 केव्हा असणार आणि 0 केव्हा असणार? 1 केव्हा असणार? ज्यावेळेस I आणि J काय असेल? सेम असेल त्यावेळेस. ओके, I इक्वल टू J आणि डिफरंट 0 केव्हा असणार? ज्यावेळेस I आणि J काय असेल? डिफरंट. ओके, ही झाली फ्रेमची डेफिनेशन. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? डेल्टा Ij इज क्रोनिकल सिंबल डेल्टा. क्रोनिकल सिंबल डेल्टा असं म्हटलं जाणार आहे. क्रोनिकल डेल्टा. ओके, डेल्टा आय ज्याला काय म्हणणार आपण? क्रोनिकल डेल्टा असं म्हटलं जाणार आहे. ओके, तुम्हाला परीक्षेत एक्झाम्पल म्हणून विचारले जातील की ज्यावेळेस तुम्हाला E1 बार, E2 बार आणि E3 बार दिला असेल आणि ते फ्रेम आहे का नाही ते तुम्हाला चेक करायला लावणार. मग ते कसं चेक करणार? तुम्ही E1 बार डॉट E1 बार, E2 बार डॉट E2 बार, E3 बार डॉट E3 बार हा 1 येतो का चेक करा आणि डिफरंट हा 0 येतो का चेक करा. येत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? फ्रेम म्हणणार आहात. ओके, ठीक आहे. एक रिमार्क पाहूया. रिमार्क काय पाहायचं आहे की आपण प्रिव्हियस याच्यामध्ये नॅचरल फ्रेम फील्ड बघितलेलं आहे. ओके, नॅचरल फ्रेम फील्ड काय असेल? E1 बार, U2 बार, U3 बार. ह्याला पण आपण काय म्हणू शकतो? फ्रेम म्हणू शकतो. फ्रेम म्हणू शकतो का? कारण की U1 बार, बिकॉज U1 बार तुमचा इक्वल टू 1 इक्वल टू U2 बार आणि U3 बार डॉट U3 बार येत असेल आणि डिफरंट येत असेल ओके, तर 0 येत असेल तर त्याला काय म्हणणार आपण? हे म्हणजे एक प्रकारचा हा काय असणार? ऑब्वियसली तुमचा डेल्टा Ij इक्वल टू UI डॉट UJ 0 1 I नॉट इक्वल टू J and I इक्वल टू J. ओके, आणि हा तुमचा काय असणार? नॅचरल फ्रेम फील्ड हा ऑलवेज काय असणार आहे? फ्रेम असणार आहे.
ओके ठीक आहे, हे आपण नोट बघितले. आता आपण एक्झाम्पल बघणार आहोत. तुम्हाला सांगितलेच एक्झाम्पल कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात, तुम्हाला चेक करायला लावतात की E1 बार E2 बार आणि E3 बार दिले असतील ते फ्रेम आहेत का नाही ते चेक करायला लावतात. एक्झाम्पल पाहूया आपण. एक्झाम्पल बघा. शो that tangent vectors E1 bar equal to 1 upon root 6 1 to 1, E2 bar equal to 1 upon root 8 minus 2 0 to E3 bar equal to 1 upon root 3 1 minus 1 1 forms a frame field. ठीक आहे, मग आपण हे प्रूव्ह करू शकतो, काही अवघड नाहीये. ओके, मग आपण E1 बार डॉट E1 बार घेऊया. ते काय यायला पाहिजे 1 येतो का चेक करूया. E1 बार डॉट E1 बार इक्वल टू काय दिले 1 अपॉन रूट 6 1 2 1 डॉट 1 अपॉन रूट 6 1 2 1. ओके, मग मी डॉट प्रोडक्ट घेतो. 1 अपॉन रूट 6 न आत मल्टिप्लाय करतो, डॉट प्रोडक्ट लागलीच घेतो. म्हणजे 1 अपॉन रूट 6 इंटू 1 अपॉन रूट 6 प्लस परत 2 अपॉन रूट 6 इंटू 2 अपॉन रूट 6 प्लस परत लस काय असेल 1 अपॉन रूट 6 इंटू 1 अपॉन रूट 6. ठीक आहे, काय येणार आहे 1 अपॉन रूट 6 इंटू 1 अपॉन रूट 6 काय येणार आहे 1 अपॉन 6 प्लस इथे काय असणार आहे 2 इंटू 2 4 4 अपॉन 6 प्लस 1 इंटू 1 1 अपॉन रूट 6 इंटू रूट 6 6 येईल. ओके, म्हणजे 6 अपॉन 6 किती येतोय 1 आलेला आहे. अशा पद्धतीने आपण E2 बार डॉट E2 बार पण फाइंड करू शकतो. त्याच पद्धतीने तो पण काय येणार आहे 1 येतो का चेक करून घेऊया. ओके, 1 अपॉन रूट 8 इंटू मायनस 2 0 2. ओके, परत डॉट 1 अपॉन रूट 8 मायनस 2 0 2. ठीक आहे, माझा त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि करून बसूया. मायनस 2 अपॉन रूट 8 इंटू मायनस 2 अपॉन रूट 8 प्लस 0 प्लस 2 अपॉन रूट 8 इंटू 2 अपॉन रूट 8 म्हणजे येणार काय 4 अपॉन 8 प्लस 4 अपॉन 8 म्हणजे काही 1. कारण का 4 प्लस 4 डिनॉमिनेटर सेम आहे. 4 प्लस 4 8 8 अपॉन 8 किती येणार आहे 1. ओके, म्हणजे E2 बार डॉट E2 बार पण आपला काय होणार आहे 1 येणार आहे. सिमिलरली तुम्ही E3 बार डॉट E3 बार पण चेक करू शकता, तो पण काय येणार आहे 1 येणार आहे. ठीक आहे, असंच आता आपण काय करूया क्रॉस. आता आपण काय फाइंड करायचं आहे E1 बार डॉट E2 बार 0 येतो का ते आपण चेक करूया. E1 बार डॉट E2 बार E1 बार काय 1 अपॉन रूट 6 1 2 1 डॉट E2 बार काय 1 अपॉन रूट 8 मायनस 2 0 2. ओके, मल्टिप्लाय करून घेऊया. 1 अपॉन रूट 6 2 अपॉन रूट 6 1 अपॉन रूट 6 डॉट minus 2 upon root 8 0 and 2 upon root 8. ओके, मग डॉट प्रोडक्ट घेतल्यानंतर काय येणार आहे -2 अपॉन रूट 48 येईल, कारण 8 7 48 ही 48. ठीक आहे, परत 2 इंटू ए समथिंग 0 असेल प्लस परत काय असणार आहे 2 अपॉन 6 इंटू ए 48. ओके, हे काय होणार आहे कॅन्सल काय राहील 0. ओके, सिमिलरली तुम्ही बाकी दोन्ही चेक करू शकता. E2 बार E3 बार काय येणार आहे 0 येणार आहे. चेक करा E3 बार E1 बार काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे आपलं बघा E1 बार डॉट E1 बार इक्वल टू 1 आलेला आहे. E2 बार डॉट E2 बार अँड E3 बार डॉट E3 बार हा 1 आला. त्याच पद्धतीने आपण डिफरंट घेतलं E1 बार डॉट E2 बार आपला 0 आला. सिमिलरली आपण E2 बार डॉट E3 बार पण तुम्ही 0 दाखवू शकता. तसंच E3 बार डॉट E1 बार डिफरंट आहे तो 0 येतो. म्हणजे आपला दिलेला टँजंट वेक्टर E1 बार E2 बार आणि E3 बार हा काय असणार आहे फॉर्मचा फ्रेम फील्ड असणार आहे. अशा पद्धतीने ते प्रूफ आपण दाखवू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीचे एक्झाम्पल तुम्ही ते प्रूफला दाखवू शकता. आता नेक्स्ट एक आपण रिझल्ट बघणार आहोत. ओके,
एक रिझल्ट बघणार आहोत विदाउट प्रूफ आहे. रिझल्ट काय आहे बघा. रिझल्ट काय सांगितलं जातो बघा की लेट E1 बार E2 बार E3 बार बी अ फ्रेम फील्ड. ओके, E1 bar E2 bar E3 bar be a frame field of P belongs to R cube if V bar be any vector, okay, tangent vector to R cube, then V bar equal to V1, then V bar equal to V bar dot E1 bar plus V bar dot E2 bar into E2 bar plus V bar dot E3 bar into E3 bar. म्हणजेच मला सांगायचा उद्देश काय की समजा आपले E1 बार E2 बार आणि E3 बार हे तुमचे फ्रेम फील्ड असतील R क्यूब म्हटले म्हणजे पॉइंट P ऑफ R क्यूब, तर V बार एक टँजंट वेक्टर आहे. हा वेक्टर ना टँजंट वेक्टर असेल तर V बार टँजंट वेक्टर हा लिनियर कॉम्बिनेशन ऑफ E1 बार E2 बार आणि E3 बार अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. ओके, बघा शब्द हे मी मॅथमॅटिकली लिहून दिलं, परंतु तुम्हाला शब्द विचारलं तरी पण ते सांगता यायला पाहिजे की V बार हा फ्रेम फील्डच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आपण लिहू शकतो, हे आपण इथे सांगू शकतो. ठीक आहे, हा झाला आपला रिझल्ट. आता आपण त्या रिलेटेड एखादं एक्झाम्पल पाहूया की आपल्याला ते नॅचरल फ्रेम लिनियर कॉम्बिनेशन मध्ये ते लिहिता येते का ते आपण चेक करूया. ओके, एक्झाम्पल पाहूया आपण. एक्झाम्पल बघा. लेट E1 बार 1/√6 to 1 to 1 A2 bar equal to 1/√8 -2 0 to A3 bar equal to 1/√3 1 minus 1 1 be a frame field express the vectors express the vectors 1 8 2 in linear combination of E1 bar E2 bar E3 bar. बघा आपल्याला सांगितलं काय, आताच आपण एक रिझल्ट बघितला होता. रिझल्ट काय बघितला होता की एखादा आपल्याला टँजंट वेक्टर दिला असेल तर तो टँजंट वेक्टर लिनियर कॉम्बिनेशन ऑफ E1 बार E2 बार E3 बार लिहू शकतो. मग तो रिझल्ट काय सांगितला, V बार इक्वल टू V बार डॉट E1 बार इंटू E1 बार प्लस V बार डॉट E2 बार इंटू E2 बार प्लस V बार इन डॉट E3 बार इंटू E3 बार. ओके, मग आपल्याला प्रथम काय घ्यावं लागेल, V बार दिलेला आहे 182. ओके, आणि आपल्याला E1 बार समथिंग दिले, मग आपल्याला काय फाइंड करावं लागेल अगोदर V बार डॉट E1 बार आपल्याला फाइंड करून घ्यावं लागेल. काय 182 डॉट 1/√6 इंटू 1 to 1. ओके, डॉट प्रोडक्ट घेऊया म्हणजे येणार काय 1 इंटू 1/√6 प्लस काय असेल परत 8 इंटू 2/√6 प्लस परत काय असेल 2 इंटू 1/√6. ठीक आहे, म्हणजे येणार काय 1/√6. कॅल्क्युलेशन करणं खूप गरजेचं आहे, व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. काय असेल √6 1 प्लस 16 प्लस 2 म्हणजे येणार काय 16 प्लस 2 18 19/√6. ओके, 19/√6 आपण काय भेटलं V बार डॉट E1 बार. ओके, तसंच V बार डॉट E2 बार आपण फाइंड करावं लागेल. V बार आपला काय दिलेला आहे 182 डॉट E2 बार काय दिलेला आहे, E2 बार बघा 1/√8 इंटू ब्रॅकेट मध्ये -202. कॅल्क्युलेशन करा 1 इंटू काय असेल -2/√8 प्लस काय असेल
0 असेल, ओके, प्लस काय असणार आहे 0 असणार आहे 8 इंटू 0 इंटू समथिंग 0 त्यामुळे 0 असेल आणि प्लस काय असेल 2 इंटू 2 अपॉन रूट 8, ओके, मग काय असणार आहे -2 अपॉन रूट 8 प्लस 4 अपॉन रूट 8 म्हणजे येणार काय 2 अपॉन रूट 8 भेटलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण v बार डॉट a3 बार पण फाइंड करू शकतो. v बार डॉट a3 बार काय असेल, v बार काय आपल्याला दिलेला आहे 1 a2 दिलेला आहे डॉट a3 बार काय 1 अपॉन रूट 3 1 मायनस 1 1 कॅल्क्युलेशन करून घेऊया. 1 इंटू 1 अपॉन रूट 3 प्लस 8 इंटू मायनस 1 अपॉन रूट 3 प्लस 2 इंटू 1 अपॉन रूट 3 कॅल्क्युलेशन करूया. काय असेल मग 1 मायनस 8 प्लस 2 येणार काय -1 मायनस 8 मायनस 7 प्लस 2 मायनस 5 अपॉन रूट 3, ओके, काय मिळालं आपल्याला -5 अपॉन रूट 3 भेटलेलं आहे. मग ठीक आहे, मग बाय युजिंग ऑर्थोगोनल एक्सपान्शन आत्ताच आपण एक रिझल्ट बघितला, त्या एक्सपान्शनला आपण ऑर्थोगोनल एक्सपान्शन म्हणू शकतो. त्या रिझल्टचा आपण वापर करूया. काय रिझल्ट होता v बार इक्वल टू v बार डॉट e1 बार प्लस v बार डॉट e2 बार प्लस v बार डॉट e3 बार इंटू e3 बार म्हणजे आन्सर काय मिळालं v बार इक्वल टू v बार डॉट e1 बार आपण फाइंड करून घेतलेला आहे. काय आलेलं आहे 19 अपॉन रूट 6 e1 बार प्लस v बार डॉट e2 बार आपण फाइंड करून घेतलेला आहे 2 अपॉन रूट 8 इंटू काय असेल e2 बार मायनस 5 अपॉन रूट 3 इंटू a3 बार, ओके. आपण तेच दाखवायचं होतं. काय दाखवायचं होतं की जो काय टँजंट वेक्टर हा लिनियर कॉम्बिनेशन ऑफ e1 बार e2 बार e3 बार फाइंड करायला सांगितलं होतं एक्सप्रेस, आणि आपण ते एक्सप्रेस केलेलं आहे विच इज रिक्वायर्ड आन्सर. तुम्ही हे अजून कॅल्क्युलेशन करणार असेल तर कॅल्क्युलेशन करू शकता 4 into 2 आणि तो 4 आपण बाहेर घेऊन 2 कॅन्सल करू शकता. केलं तर काय हरकत नाही. अशा पद्धतीने आपण लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकतो हे आपण सांगितलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण डेफिनेशन पाहणार आहोत. ओके, नेक्स्ट डेफिनेशन आहे आर्क लेंथची डेफिनेशन आहे. ओके, सिंपल डेफिनेशन आहे, फक्त समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आर्क लेंथ, ओके, नेक्स्ट डेफिनेशन आहे आर्क लेंथ ऑफ कर्व. आर्क लेंथ ऑफ कर्व, ओके. आर्क लेंथ ऑफ कर्व ची डेफिनेशन काय सांगते बघा. द आर्क लेंथ ऑफ द कर्व अल्फा फ्रॉम I to R cube is defined as any point t a to t equal to b, okay, any point t equal to b on the curve s of t equal to a to b, okay, norm of alpha dash of t with respect to t, ओके. ही झाली तुमची आर्क लेंथची डेफिनेशन. आर्क लेंथ s of t equal to इंटिग्रेशन a to b नॉर्म ऑफ अल्फा डॅश म्हणजे वेलोसिटीचे नॉर्म विथ रिस्पेक्ट टू t. हे काय असणार तुमचं आर्क लेंथ ऑफ कर्वची डेफिनेशन. दॅट इज आर्क लेंथ इक्वल टू इंटिग्रेशन a to b. याचा नॉर्म कसा असणार आहे अंडर रूट मध्ये अल्फा 1 डॅश स्क्वेअर प्लस अल्फा 2 डॅश स्क्वेअर प्लस अल्फा 3 डॅश स्क्वेअर with respect to t. कारण हे नॉर्म आहे. याचा नॉर्म म्हणजे काय असतो अंडर रूट मध्ये अल्फा 1 डॅश स्क्वेअर प्लस अल्फा 2 डॅश स्क्वेअर प्लस अल्फा 3 डॅश स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू t. ओके, ते इंटिग्रेशन फाइंड केलं तुम्हाला काय मिळणार आहे आर्क लेंथ फाइंड मिळणार आहे. ओके, ठीक आहे. तर आपण एक एक्झाम्पल बघूया. आर्क लेंथ आपण फाइंड करून घेऊया. एखादं एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल बघा आर्क लेंथचा. फाइंड आर्क लेंथ ऑफ कर्व. फाइंड आर्क लेंथ ऑफ द कर्व. फाइंड आर्क लेंथ ऑफ द कर्व a cos t a sin t 0 less equal t less equal 2 pi.
ओके, मग ठीक आहे, सिंपल दिलेला आहे. हा तुम्हाला अल्फा ऑफ टी दिलेला आहे. मग त्यानुसार अल्फा डॅश ऑफ टी फाइंड करून घेतो. ए ॲज इट इज कॉस टी चं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी. ए ॲज इट इज साइन टी चं कॉस टी आणि 0 चं डेरिव्हेटिव्ह 0. देअरफॉर आर्क लेंथ इक्वल टू इंटिग्रेशन काय असेल a टू b नॉर्म ऑफ अल्फा डॅश ऑफ टी dt. ओके, मग इक्वल टू इंटिग्रेशन a टू b आपण लिमिट दिलेली आहे 0 टू 2 पाय नॉर्म म्हणजे काय असेल अंडर रूट मध्ये सांगा. याचा पूर्ण हा अल्फा 1 डॅश, हा अल्फा 2 डॅश आणि हा अल्फा 3 डॅश असेल. मग त्याचा स्क्वेअर काय येणार आहे a स्क्वेअर sin स्क्वेअर t प्लस याचा स्क्वेअर काय असेल a स्क्वेअर cos स्क्वेअर t आणि 0 चा स्क्वेअर 0 असेल. ओके, ठीक आहे. मग काय होईल हे 0 असेल, या दोन्हीतनं a स्क्वेअर कॉमन निघेल. a स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यावर काय येणार आहे a येईल. ओके, a इंटू इंटिग्रेशन 2 पाय अंडर रूट मध्ये काय असेल sin स्क्वेअर t प्लस cos स्क्वेअर t विथ रिस्पेक्ट टू t. sin स्क्वेअर t प्लस cos स्क्वेअर t काय असेल 1 1 चा स्क्वेअर रूट काय असेल 1 च असेल. ओके, a इंटिग्रेशन 0 टू 2 पाय 1 dt. आता 1 चे इंटिग्रेशन काय असेल विथ रिस्पेक्ट टू t असेल. ओके, 0 टू 2 पाय मध्ये a इंटू अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करा म्हणजे आन्सर काय मिळालं 2 पाय a. ओके, विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, आपलं कर्वचा आन्सर काय भेटलं आपल्याला 2 पाय a विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, अशा पद्धतीने आपण तो कोणताही कर्व देऊ दे त्या पद्धतीने आपण आर्क लेंथ कोणताही फाइंड करू शकतो. सिंपल आहे, यात फॉर्म्युला फक्त लक्षात असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक रिझल्ट पाहूया आपण. नेक्स्ट एक रिझल्ट बघणार आहोत आपण. ओके, बघा रिझल्ट काय सांगतोय if alpha is a regular curve, alpha is a regular curve in R cube, then there exists a reparameterization such that beta has unit speed. Then beta has unit speed. म्हणजेच बघा रिझल्ट आहे विदाउट प्रूफ आहे, तुम्ही स्वतः प्रूफ करू शकता, काही अवघड नाहीये. ओके, मी त्याचं प्रूफ पण तुम्हाला देईन. ओके, नोट्स मध्ये तुम्हाला मी त्याचं प्रूफ पण देईनच. ठीक आहे, फक्त इकडे लक्ष द्या. याचा स्टेटमेंट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला अल्फा इज अ रेग्युलर कर्व दिला, अल्फा इज अ रेग्युलर कर्व दिला म्हणजेच काय अल्फा डॅश ऑफ टी नॉट इक्वल टू 0. ओके, अल्फा डॅश ऑफ टी नॉट इक्वल टू 0 कर्व असणार आहे. ओके, मग आपण ते रिपॅरामीटरेशन आपण पाहिलं. रिपॅरामीटरेशन कसं असतं बीटा ऑफ एस. ओके, बीटा ऑफ एस इक्वल टू एच ऑफ टी ऑफ एस अशा पद्धतीने तो रिपॅरामीटरेशन असतो. आणि तोच रिपॅरामीटरेशन काय दिलं तुम्हाला बीटा हॅज युनिट स्पीड. म्हणजेच काय सांगतो बघा, एखादा कर्व रेग्युलर कर्व असेल तर त्याचं रिपॅरामीटरेशनचं युनिट काय असणार आहे म्हणजे स्पीड काय असणार आहे 1 असणार आहे. म्हणजे दॅट इज एखादा अल्फा रेग्युलर दिला म्हणजे अल्फा डॅश ऑफ टी नॉट इक्वल टू 0 दिला तर तुमचा स्पीड काय असणार आहे 1 असणार आहे. तुम्हाला मी स्पीडची पण डेफिनेशन सांगितलेली आहे. ओके, व्हेलॉसिटी डेफिनेशन काय एखादा कर्वचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह व्हेलॉसिटी असतं आणि त्या कर्वचं व्हेलॉसिटीचा नॉर्म हा तुमचा काय असतो स्पीड असतो. मग स्पीड काय 1 येत असेल तर बीटा हॅज अ युनिट स्पीड असतो. ओके, मग केव्हा येणार युनिट स्पीड ज्यावेळेस तुमचा अल्फा हा रेग्युलर कर्व असेल तर रिपॅरामीटरेशन बीटा जो काय तुम्हाला समजा इथं बीटा जो गॅमा दिला असेल तिथं गॅमा आला असतो. ओके, गॅमा नॉर्म ऑफ गॅमा डॅश इक्वल टू 1. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह साठी ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण ह्या रिझल्टचा वापर करून काही एक्झाम्पल बघणार आहोत. बघूया एक्झाम्पल. एक्झाम्पल बघा, फाइंड
find the unit speed of reparametrization of helix alpha defined as alpha of t equal to a cos t, a sin t, dt b not equal to 0. ठीक आहे. आता आपल्याला बघा काय सांगितलंय, फाइंड युनिट स्पीड ऑफ रिपॅरामीटरायझेशन ऑफ हेलिक्स. ओके, मग ठीक आहे, मग आपण ते फाइंड करून घेऊया. काही अवघड नाहीये की आपण जे काय आपण फाइंड करणार रिपॅरामीटरायझेशन ते काय आपण युनिट स्पीड दाखवायचं आहे, येते का आपण चेक करूया. काही अवघड नाहीये, बघा समजून घ्या. आपण अल्फा ऑफ टी दिलेला आहे, त्यानुसार मी अल्फा डॅश ऑफ टी फाइंड करून घेतो. अल्फा डॅश ऑफ टी काय असणार आहे, मायनस ए साइन टी नंतर ए कॉस टी अँड बी नॉट इक्वल टू 0 आहे, दिलेलंच आहे. त्यामुळे हा काय असणार आहे, नॉट इक्वल टू 0 येणार आहे. ओके, नॉट इक्वल टू 0 येणार आहे, कारण का बी तुम्हाला नॉट इक्वल टू 0 आहे, त्यामुळे हा तर 0 येणार आहे. हे दोन 0 आले तरी पण हा 0 येत नाहीये, त्यामुळे काय असणार आहे, अल्फा डॅश ऑफ टी काय असणार, नॉट इक्वल टू 0 असणार आहे. मग तो काय असणार, ऑब्वियसली रेग्युलर कर्व जाणार. देयरफॉर अल्फा इज रेग्युलर कर्व. मग त्याचा मी आता नॉर्म पण फाइंड करून घेतो. काय असणार आहे, अंडर रूट मध्ये a स्क्वेअर sin स्क्वेअर t प्लस a स्क्वेअर cos स्क्वेअर t प्लस b स्क्वेअर. ओके, यातनं a स्क्वेअर कॉमन निघेल, इनटू ब्रॅकेट मध्ये sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर t का असतो 1, म्हणजे अंडर रूट मध्ये काय राहील, a स्क्वेअर प्लस हा b स्क्वेअर राहील. ओके, आणि त्याच्याबद्दल मी काय मानतो, c मानतो. ठीक आहे, बघा नॉर्म ऑफ अल्फा डॅश ऑफ t किती आला आपला, c मानलेला आहे, c से. ओके, ठीक आहे. आता बघा आपला दिलेल्या कर्वचं स्पीड काय मिळालेलं आहे, कॉन्स्टंट. यस और नो, यस, बिकॉज a स्क्वेअर a कॉन्स्टंट b कॉन्स्टंट, त्याचे ऍडिशन स्क्वेअर वगैरे जे काय असेल ते असणार कॉन्स्टंट असणार आहे, कारण का a आणि b कॉन्स्टंट आहे. म्हणजे याच्याबद्दल मी काय म्हणलं, c हा कॉन्स्टंट मानलेला आहे, म्हणजे आपण दिलेल्या कर्वचं स्पीड काय भेटलेलं आहे, कॉन्स्टंट भेटलेलं आहे. दिस शोज दॅट गिवन कर्वचं स्पीड इज काय असेल, कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंट स्पीड म्हणा. ठीक आहे, आता आपण काय फाइंड करूया, आर्क लेंथ फाइंड करून घेऊया. ओके, आर्क लेंथ फाइंड करून घेऊया. आर्क लेंथ काय असणार आहे बघा, महत्वाचं आहे. आर्क लेंथ कुठनं स्टार्ट होणार, 0 पासून होणार आहे. टी फ्रॉम 0 टू समथिंग काय असेल ते असेल. ओके, मग ठीक आहे, मग आर्क लेंथ बघा, आर्क लेंथ काय असेल, अल्फा from t equal to 0 to any point t on the curve is given by काय असेल, s of t. इंटिग्रेशन काय असणार आहे, 0 टू t असणार आहे. बघा आता इथं लिमिट काय 0 टू t, त्यामुळे इथं t घेऊन चालणार नाही, दुसरं डमी व्हेरिएबल घ्या. ओके, डमी व्हेरिएबल तुम्ही घेऊ शकता. मी ते डमी व्हेरिएबल काय घेतो, आर्क लेंथचं अल्फा डॅश ऑफ u d. तुम्हाला डेफिनेशन विथ रिस्पेक्ट टू t दिलं होतं, परंतु आपलं लिमिट काय 0 टू t आहे, त्यामुळे ते व्हेरिएबल मी डमी व्हेरिएबल वेगळा घेतलेला आहे. ठीक आहे, मग आता त्याचा आपण नॉर्मल फाइंड केलं, c कॉन्स्टंट इंटिग्रेशन बाय 0 टू t. ओके, विथ रिस्पेक्ट टू u, मग काय येणार आहे, इंटिग्रेशन c इनटू u 0 टू t. ओके, 0 टू काय असणार, t असणार आहे. मग त्यानुसार s इक्वल टू सांगा, s इक्वल टू c इनटू t मायनस 0 म्हणजे ct येणार आहे. ओके, काय येणार आहे, ct येणार आहे, इम्प्लाइज मग t इक्वल टू काय मिळालं, s अपॉन c. आपण t काय भेटला, s अपॉन c भेटलेला आहे. आता तुम्ही म्हणशील सर इथं आर्क लेंथची काय गरज आहे, आर्क लेंथची गरज असते ज्यावेळेस आपण रिपॅरामीटरायझेशनची डेफिनेशन वापर करणार आहे, तिथे तुम्हाला समजेल की टीची गरज आहे का नाही.
ओके, त्यामुळे मी अगोदर व्यवस्थित एस अपॉन सी ची व्हॅल्यू फाइंड करून घेतले. आता आपण रिपॅरामीटरेशन फाइंड करणार आहोत. बघा तिथं टी ची गरज आहे का नाही ते तुम्हाला तिथं समजेल. त्यामुळे मी आर्क लेंथ फाइंड करून घेतलेलं आहे. नाहीतर तुम्हाला शंका येईल की आर्क लेंथची गरज आहे का, इथं काय गरज आहे आर्क लेंथ फाइंड करायची. आर्क लेंथ फाइंड केल्याशिवाय तुम्हाला टी हा भेटणार नाही. त्यामुळे मी तिथं आर्क लेंथ फाइंड करून घेतलेला आहे. आता टी ची गरज काय लागते भासते ते तुम्हाला इथे समजून जाईल. ओके, लेट मी काय घेतो, बीटा बी द रिपॅरामीटरेशन ऑफ अल्फा. ओके, रिपॅरामीटरेशन ऑफ अल्फा बाय टी इज काय असेल बघा, बीटा ऑफ एस इक्वल टू बीटा ऑफ एस इक्वल टू अल्फा ऑफ टी ऑफ एस. बघा हे तुम्हाला घेतलेलं आहे रिपॅरामीटरेशन बीटा ऑफ एस इक्वल टू अल्फा ऑफ टी ऑफ एस. तिकडे फक्त अल्फा ऑफ एच ऑफ एस आहे, एच ऐवजी मी इथं टी घेतलेला आहे. बीटा ऑफ एस इक्वल टू अल्फा ऑफ टी ऑफ एस, याला काय म्हणतात रिपॅरामीटरेशन, त्याला कॉम्पोजिट म्हटलं जातं. ठीक आहे, मग आता बघा इकडे लक्ष द्या, अल्फा ऑफ टी ऑफ एस म्हणजे काय फाइंड करून घेतलाय. टी ऑफ एस म्हणजे फंक्शन ऑफ एस आहे का, एस अपॉन सी. म्हणजे पुट करतो एस अपॉन सी. आता समजलं असेल की का गरज होती ते. ओके, अल्फा ऑफ टी आपण दिलेलं आहे, बट टीच्या ठिकाणी काय रिप्लेस करणार तुम्ही, एस अपॉन सी रिप्लेस करणार. ए कॉस ऑफ एस अपॉन सी, ए साइन ऑफ एस अपॉन सी आणि बी इंटू एस अपॉन सी. हा काय भेटला तुम्हाला, बीटा ऑफ एस भेटलेला आहे. त्याचा आता डेरिव्हेटिव्ह घेऊया. बीटा डॅश ऑफ एस आपल्याला त्याचा स्पीड फाइंड करायचं. काय दाखवायचं, 1 येते का बघा, युनिट स्पीड 1 येते का चेक करायचं. बघूया आता बीटा डॅश ऑफ एस मी डेरिव्हेटिव्ह घेतो, मायनस ए कॉस ऑफ एस अपॉन सी इंटू याचं इंटिग्रेशन 1 अपॉन सी कॉमा याचं काय असेल, ए कॉस ऑफ एस अपॉन सी इंटू एस अपॉन सी चं 1 अपॉन सी आणि याचं काय असणार आहे, बी इंटू 1 अपॉन सी. ओके, बी इंटू काय असेल 1 अपॉन सी, कारण की एस चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एस, कारण इथं विथ रिस्पेक्ट टू एस घ्यायला लागेल, कारण इथं फंक्शन व्हेरिएबल काय एस आहे, तर विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलेलं आहे. ठीक आहे, आता त्याचं काय करूया आपण, नॉर्म फाइंड करून घेऊया. काही अवघड नाही नॉर्म फाइंड करणं. ओके, ठीक आहे, मग नॉर्म काय येईल बघा, नॉर्म ऑफ बीटा डॅश ऑफ एस इक्वल टू अंडर रूट मध्ये या ब्रॅकेटचा स्क्वेअर, ब्रॅकेट स्क्वेअर काय मायनस ए अपॉन सी चा स्क्वेअर, ए स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एस अपॉन सी प्लस इथं पण काय येणार आहे, ए अपॉन सी स्क्वेअर साइन स्क्वेअर एस अपॉन सी प्लस इथं काय असणार आहे, बी अपॉन बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर. ठीक आहे, यातने ए स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर कॉमन निघेल इनटू ब्रॅकेट मध्ये कॉस स्क्वेअर एस अपॉन सी प्लस साइन स्क्वेअर एस अपॉन सी काय असणार आहे 1 म्हणजे काय ए स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर. ओके, मग मी काय असणार आहे अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे सी स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं सी आलं, परंतु याची व्हॅल्यू मागाशी आपण सी याच्याबद्दल सी मांडलो होतो ती व्हॅल्यू पुट करतो सी अपॉन सी काय येणार आहे 1. आलं का, नॉर्म आपलं 1 आलं का, विच इज रिक्वायर्ड प्रूफ. ओके, आपण तेच दाखवायचं होतं, युनिट स्पीड दाखवायचं होतं, रिपॅरामीटरेशन आपण फाइंड केलं, रिपॅरामीटरेशन आलेलं आहे ते फाइंड करायला सांगितलं होतं आणि ते जे काय रिपॅरामीटरेशन फाइंड केलं त्याचं युनिट स्पीड 1 येतं का, म्हणजे स्पीड काय 1 येतं का ते पण चेक करायला सांगितलं होतं आणि ते आपण सुंदर पद्धतीने चेक केलेलं आहे. अशाच टाइपचे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, ठीक आहे, नेक्स्ट बघा, नेक्स्ट महत्वाचा एक रिझल्ट आहे. तुम्हाला अशा टाइपचे एक्झाम्पल विचारले तर तुम्हाला ते फाइंड करता यायला पाहिजे. ठीक आहे, आता नेक्स्ट रिझल्ट बघा, रिझल्ट काय सांगितलं जातो, इफ अल्फा इज regular curve then show that alpha has constant then show that alpha has constant speed if and only acceleration is orthogonal
ऑर्थोगोनल टू अल्फा डॅश. ओके बघा लक्षात ठेवा और एक्सेलरेशन इज ऑर्थोगोनल टू अल्फा डॅश आहे. त्यामुळे एक्सेलरेशन काय असतो दॅट इज म्हणजे दाखवायचं काय बघा एक्सेलरेशन अल्फा डबल डॅश डॉट अल्फा डॅश इक्वल टू 0 म्हणजे याचा मीनिंग काय एक्सेलरेशन इज ऑर्थोगोनल टू अल्फा डॅशचं मीनिंग काय अल्फा डबल डॅश डॉट अल्फा डॅश काय दाखवायचं 0 दाखवायचं. बघा स्टेटमेंट ऑब्जेक्टिव्ह साठी खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला एखादा अल्फा काय दिला रेग्युलर कर्व दिला म्हणजे अल्फा डॅश टी नॉट इक्वल टू 0 दिलेला आहे. दाखवायचं काय अल्फा हॅज कॉन्स्टंट स्पीड म्हणजे अल्फा तुमचं अल्फाचं स्पीड कॉन्स्टंट असेल तर एक्सेलरेशन इज ऑर्थोगोनल टू अल्फा डॅश आणि एक्सेलरेशन इज ऑर्थोगोनल टू अल्फा डॅश असेल तर दिलेल्या कर्वचं स्पीड काय असणार आहे कॉन्स्टंट. ओके त्याचं प्रूफ पण घेऊया. ऍक्च्युअली प्रूफ विचार नाही तरी पण आपण त्याचं प्रूफ घेऊया किंवा सोल्युशन म्हटलं तरी चालेल. ओके ठीक आहे आपल्याला अल्फा काय दिलेला आहे अल्फा इज रेग्युलर कर्व दिलेला आहे. अल्फा इज रेग्युलर कर्व देअरफॉर अल्फा डॅश टी नॉट इक्वल टू 0 डेफिनेशनचा वापर केलेला आहे रेग्युलर कर्वचा. ठीक आहे आता बघा फर्स्टली सपोज दॅट अल्फा हॅज कॉन्स्टंट स्पीड ओके मग देअरफॉर कॉन्स्टंट स्पीड दिले म्हणजे काय नॉर्म ऑफ अल्फा डॅश ऑफ टी इक्वल टू काय सी मानू शकतो बरोबर ना. स्पीड म्हणजे काय डेफिनेशन वापरली नॉर्म ऑफ अल्फा डॅश ऑफ टी इक्वल टू सी. सी म्हणजे काय कॉन्स्टंट कारण की तो घेतलेला आहे. ठीक आहे मग तो नॉर्म आहे म्हणजे त्याचं मॉड पण काय असणार आहे मॉड पण काय असणार आहे कॉन्स्टंट असेल. नॉर्म पण काय असणार आहे कॉन्स्टंट. नॉर्म कॉन्स्टंट असेल तर वेलोसिटी काय असणार आहे तुमची कॉन्स्टंट असणार आहे. मग त्याचं मी अगेन डेरिव्हेटिव्ह घेतो अल्फा डबल डॅश ऑफ टी काय येणार आहे अल्फा डबल डॅश ऑफ टी येणार काय अल्फाचं अगेन डेरिव्हेटिव्ह घेतलं अल्फा डॅशचं अगेन अल्फा डबल डॅश टी इक्वल टू सी कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असेल 0 असणार आहे. मग दोन्ही साईडला मी दोघांचा डॉट प्रोडक्ट घेतो implies अल्फा डबल डॅश डॉट अल्फा डॅश इक्वल टू 0 डॉट अल्फा डॅश म्हणजे implies अल्फा डबल डॅश डॉट अल्फा डॅश काय आलं 0. तेच दाखवायचं होतं का येस और नो. ओके आपला बघा अल्फा हॅज अ कॉन्स्टंट स्पीड आणि दाखवलं काय एक्सेलरेशन इज ऑर्थोगोनल टू अल्फा डॅश म्हणजे दॅट इज काय अल्फा डबल डॅश डॉट अल्फा डॅश इक्वल टू 0 हे दाखवायचं होतं आणि आपण ते सुंदर पद्धतीने दाखवलेलं आहे. आता आपल्याला दाखवायचं काय की एक्सेलरेशन इज ऑर्थोगोनल टू अल्फा डॅश घ्यायचं आणि दाखवायचं काय अल्फा हॅज कॉन्स्टंट दाखवायचं आहे. दाखवूया आपण कॉन्व्हर्सली लेट अल्फा डबल डॅश डॉट अल्फा डॅश इक्वल टू 0 हे आपण घेतलेलं आहे आणि दाखवायचं काय की स्पीड काय दाखवायचं कॉन्स्टंट दाखवायचं काही अवघड नाहीये दाखवूया सुंदर पद्धतीनं. ओके बघा अल्फा डॅश डॉट अल्फा डॅश इक्वल टू 0 मग मला सांगा अल्फा डॅश नॉट इक्वल टू 0 त्यामुळे आपण हे तिकडे ढकलू शकतो म्हणजे अल्फा डॅश इक्वल टू 0 सिन्स कारण त्या अल्फा डॅश नॉट इक्वल टू 0 त्यामुळे आपण कॅन्सल केलं 0 आपण अल्फा डॅश काय असेल 0 असेल. ओके अल्फा डबल डॅश इक्वल टू 0 आलेला आहे त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्या. ओके त्याचं आपण काय फर्स्ट इंटिग्रेशन घेऊया. इंटिग्रेशन घेतलं बघा एक लक्षात समजून घ्या हे तर डबल डेरिव्हेटिव्ह मग इंटिग्रेशन घेतलं डेरिव्हेटिव्ह करणार आहे कॅन्सल म्हणजे अल्फा डॅश ऑफ टी इक्वल टू कॉन्स्टंट येईल. ओके याचं काय इंटिग्रेशन काय असेल कॉन्स्टंट. आता परत काय घेऊया आपण हे झालं अल्फा डॅश ऑफ टी इक्वल टू कॉन्स्टंट मग त्याचं काय घेऊया आपण स्पीड घेऊया. ओके म्हणजे नॉर्म घेऊया अल्फा डॅश ऑफ टी इक्वल टू काय असणार आहे कॉन्स्टंट ना. ओके मी दोन्हीचा नॉर्म घेतला शेवटी सी चा नॉर्म हा कॉन्स्टंट देणार आहे सी. ओके मग झालंच ना मग अल्फा हॅज कॉन्स्टंट स्पीड. ओके अशा पद्धतीने आपण त्याचं प्रूफ घेतलेलं आहे समजून घ्या. अल्फा इज अ रेग्युलर कर्व दाखवायचं काय होतं अल्फा हॅज अ constant speed if and only acceleration is orthogonal to alpha dash. ओके म्हणजे that is alpha double dash dot alpha dash equal to 0 हे दाखवायचं. मग आपण पहिल्यांदा अल्फा इज अ रेग्युलर कर्व म्हणजे अल्फा डॅश नॉट इक्वल टू 0. मग फर्स्टली सपोज दॅट अल्फा हॅज अ कॉन्स्टंट स्पीड मग स्पीड म्हणजे डेफिनेशन काय त्याचं नॉर्म इक्वल टू सी. ओके मग नॉर्म सी आहे म्हणजे मॉड पण काय असणार सी असणार आहे. मग त्याचं वेलोसिटी पण काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. मग त्याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतलं कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह असेल 0 असेल. ठीक आहे म्हणजेच काय मग दोन्ही साईडचं मी डॉट प्रोडक्ट घेतलं अल्फा डॅशनं मग 0 डॉट अल्फा डॅश काय असणार 0 असणार आहे आणि तेच दाखवलं ते सुंदर पद्धतीने दाखवलं.
कॉन्व्हर्स पण काय हे घेतलं, नंतर अल्फा डॅश नॉट इक्वल टू 0 मग ते मी कॅन्सल करून टाकलं आणि अल्फा डॅशचं फर्स्ट इंटिग्रेशन घेतलं म्हणजे अल्फा डॅश इक्वल टू सी आणि त्याचं दोन्ही साईडचा नॉर्म घेतला, कॉन्स्टंटचा नॉर्म हा कॉन्स्टंट म्हणजे देअरफॉर काय असेल अल्फा हॅज अ कॉन्स्टंट स्पीड. अशा पद्धतीने आपण त्याचं प्रूफ घेतलेलं आहे. ओके ठीक आहे. तुम्हाला कोणते एक्झाम्पल देऊ दे ते एक्झाम्पल तुम्हाला फाइंड करता यायला पाहिजे. ऍक्सेलरेशन, आर्क लेंथ, व्हेलॉसिटी असे एक्झाम्पल आपण अगोदर पण घेतलेले आहेत. कोणते एक्झाम्पल येऊ दे तुम्हाला ते एक्झाम्पल फाइंड करता यायला पाहिजे. ओके ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण वेक्टर फील्ड ऑन कर्व, वेक्टर फील्ड ऑन कर्व ओके ते आपण नेक्स्ट लेक्चरला पॉइंट पाहणार आहोत. त्याचे रिझल्ट आहेत काही, त्याचे काही एक्झाम्पल आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. इथे आपण थांबूया. थँक्यू.